राष्ट्रवादी अजित पवार गुट के विधायक संग्राम जगताप एक बार फिर विवादों में हैं। आरोप है कि उन्होंने एक मामले को उठाते हुए जिहाद और धर्म विशेष का मुद्दा छेड़कर तनाव पैदा किया। सवाल ये है कि क्या लगातार इस तरह के बयान सिर्फ राजनीतिक माहौल गरमाने के लिए दिए जा रहे हैं और इस पर पार्टी नेतृत्व की चुप्पी क्यों बरकरार है? राष्ट्रवादी अजित पवार गुट के विधायक संग्राम जगताप द्वारा दिए गए बयानों ने एक बार फिर राजनीतिक हलचल बढ़ा दी है। आरोप है कि संदर्भ में उन्होंने एक बार फिर जिहाद और धर्म विशेष का मुद्दा उठाया, जिसके बाद मामले ने नया विवाद जन्म ले लिया। आलिया नगर के केस को लेकर संग्राम जगताप के बयान में फिर वही सवाल उठे। क्या किसी एक धर्म को लगातार निशाना बनाने की कोशिश की जा रही है? स्थानीय लोगों और विपक्ष का कहना है कि हर बार किसी भी आपराधिक घटना को धार्मिक रंग देना और जिहादी शब्द का उपयोग करना समाज को बांटने वाला कदम माना जा रहा है। सबसे बड़ा सवाल ये उठ रहा है, राष्ट्रवादी अजित पवार गुट की ओर से संग्राम जगताप पर कोई कार्यवाही क्यों नहीं हो रही, जबकि पार्टी खुद को सेक्युलर और संतुलित राजनीति का चेहरा बताती है। इसी बीच मुंब्रा की टीम नजीब मुल्ला और उनकी टीम की चुप्पी भी चर्चा में है। क्या वे इस बयान पर प्रतिक्रिया देंगे? अहिल्यानगर शहरामध्ये काही एका शाळेमध्ये एक लहान मुलांच्या बाबतीमध्ये कुठेतरी जिहादी प्रवृत्ती आपण जसे पुरुष बघायचो तसे आता महिला निर्माण झाल्या आहेत आणि ते शिक्षकाच्या रूपाने तयार झाले आहेत आणि तशा प्रकारे कुठेतरी आपण लहान मुलांपासूनच आपण कुठेतरी धर्मांतर केलं पाहिजे असा एक प्रयत्न आपल्याला एका अहिल्यानगर शहरातील शाळेमध्ये पाहायला मिळाला आणि तशा प्रकारे जेवढं बारकाईनं काही काम केलं उघडकीस आलं आणि त्यानंतर तशा प्रकारची फिर्याद अहिल्यानगर शहराच्या सिटी पोलीस स्टेशन म्हणजे कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल देखील झाली। हे काही जिहादी लोक आपण पाहायचो, आता तशी घटना नाही, कारण दिल्लीमधली घटना आपण पाहिली की आता भारताच्या बाहेरून येण्याची कोणाची आवश्यकता राहिली नाही, हे आतल्या आतच तयार व्हायला लागलेलं आहे। इथं सुद्धा आपण जे पाहिलं की अहिल्यानगर शहरामध्ये देखील हाच प्रकार आपल्याला पाहायला मिळाला की आता बाहेरून कोणी येत नाही, जिहादी पुरुष आपण पाहायचो, पण आता जिहादी करण्याकरता जिहाद करण्याकरता महिलांचा देखील समावेश FIR मधून आपल्या सर्वांसमोर आज उघडकीस आलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे इतर शाळांनी देखील याच्या बाबतीमध्ये खबरदारी घ्यावी आणि याच्यामध्ये असं जर पुढे अडत असेल तर त्याच्यामध्ये पालक वर्गात सुद्धा माझी विनंती राहील, आव्हान असेल की आपण या सगळ्या बाबतीमध्ये ताबडतोब त्वरित आमच्यासारखे जे कार्यकर्ते असतील त्यांच्याच संपर्क साधावा। नसेल तुम्हाला जिथं जिथं जवळ पोलीस स्टेशन असेल, जिल्ह्यामध्ये असेल, एखाद्या ठिकाणी तालुका स्तरावर असेल, त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जावं